युक्तिवाद सुरू आहे आणि यामध्ये विविध मुद्दे मांडतायत। पक्षांतर निर्णयावर अध्यक्ष अपयशी ठरल्यास न्यायालय निर्णय घेऊ शकतं असं सुद्धा कामत यांनी म्हटलेलं आहे। राजकीय संघटनेत आमच्याकडे बहुमत होतं, कागदपत्र सादर केलेले आहेत असं सुद्धा ॲडव्होकेट कामत यांनी युक्तिवादामध्ये म्हटलेलं आहे। 19 लाखापेक्षा जास्त सदस्य आमच्याकडे आहेत, शिंदेंकडे 4 लाखच होते असाही युक्तिवाद केलेला आहे आणि या संदर्भातील कागदपत्र सुद्धा निवडणूक आयोगाकडे सादर केली होती, तरी सुद्धा निवडणूक आयोगानं शिंदेंच्या बाजूने निर्णय कसा दिला असा सवालही कामत यांनी उपस्थित केलाय। पक्षातून वेगळं व्हायचं असेल तर वेगळा पक्ष काढा असं सुद्धा ॲडव्होकेट कामत यांनी म्हटलंय। या मुद्द्यावर सुद्धा त्यांनी जोरदार युक्तिवाद केलेला आहे। पक्षातून जर बाहेर पडायचं असेल तर वेगळा पक्ष काढा, मूळच्या पक्षावर अधिकार सांगू नका असाही युक्तिवाद कामत यांनी केलाय। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, ॲडव्होकेट कामत यांचा आता महत्त्वाचा युक्तिवाद समोर येतोय, अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, अपडेट्स द्या या संदर्भात। जगदीश, खरं पाहायला गेलं तर कामत हा संपूर्ण प्रकरण हा या खटल्यामध्ये जे आहे ते एका वेगळ्या फ्लोमध्ये घेऊन जाताना दिसून येत आहेत। कारण की मगाशी दिसत त्यांनी म्हटलं की 5 पैकी समजा 3 आमदार वेगळे झाले तर मग पक्ष आणि चिन्ह तुम्ही त्यांना द्याल का, आणि त्यानंतर ते असं म्हणत आहेत की समजा तुम्हाला पक्ष चिन्ह द्यायचं नसेल तर ते फ्रीज करा, ते गोठवा, अशा पद्धतीने कामत यांनी आता कोर्टापुढे मागणी केलेली आहे। खरं पाहायला गेलं तर मग काल देखील कपिल सिब्बल हेच बोलत होते आणि आज देखील देवदत्त कामत हेच बोलत आहेत। कुठेतरी या दोघांचं असं म्हणणं आहे की समजा न्याय मिळत नसेल तर मात्र ते फ्रीज तरी करण्यात यावं, म्हणजे ते शिंदेंकडे पण नाही राहणार किंवा मग उद्धव ठाकरेंकडे पण नाही राहणार, अशा पद्धतीची एकंदरीत भूमिका जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही वकिलांकडनं सतत 2 दिवसांपासून लागोपाठ जी आहे ती सध्या दिसून येत आहे। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग हे प्रकरण कशा पद्धतीने पुढे जाईल आणि पुढे जात असताना पक्ष आणि चिन्ह हे फ्रीज होऊ शकतं का, सुप्रीम कोर्ट त्यावर तसा आदेश देऊ शकतं का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। इतकंच नाही तर त्यांचा जो एक महत्त्वाचा प्रश्न होता की आमदार आम्ही अपात्र करू शकतो का, तर त्याच्यावर देवदत्त कामत यांनी उत्तर दिलेलं आहे की आमदार तुम्ही अपात्र करू शकता। त्यामुळे कुठेतरी अजून देखील आमदार अपात्र करणे किंवा पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मिळणे किंवा मग एकनाथ शिंदेंकडून काढून घेणे हेच कुठेतरी महत्त्वाचं जे आहे युक्तिवादादरम्यान दोन्ही वकिलांकडनं दिसून आलेलं आहे आणि आज देखील कामत यांच्याकडनं दिसून आलंय। इतकंच नाही तर आता याच्या पुढे 19 लाख सदस्य असणारा आमचा पक्ष होता, आम्ही त्याबद्दल सगळे दाखले जे आहेत ते देखील निवडणूक आयोगाला दिले होते, पण मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे फक्त 4 लाख सदस्य आहेत अशा पद्धतीचं देखील होतं। तर तरी देखील संख्याबळ हे राजकीय पक्षानुसार उद्धव ठाकरे यांचं मोठं आहे। 20 लाखाच्या जवळपास सदस्य असणारा पक्षाचं पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलं, जेव्हा की त्यांच्याकडे फक्त 4 लाख सदस्य होती। अशा पद्धतीने देवदत्त कामत त्यांनी आता त्यांच्या युक्तिवादामध्ये म्हटलेलं आहे। एकूणच समजा पाहायला गेलं तर राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा असं कुठेतरी सिब्बल हे बोलत असताना आता देवदत्त कामत यांनी जो संख्याबळाचा मुद्दा एकनाथ शिंदे यांनी जो वापर केलेला आहे की संख्याबळ आमचं जास्त होतं, तर मात्र राजकीय पक्षाचं संख्याबळ हे किती होतं, तर इतकंच नाही तर मग एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं मूळ राजकीय त्यावेळेस ज्यांनी जे संपूर्ण पक्ष नव्याने उभारला त्यावेळेस किती संख्याबळ होतं याचा पुरावा जो आहे तो आता कोर्टापुढे दिलेला आहे। तरी देखील या मुद्द्याच्या आधारावर सुप्रीम कोर्ट जे आहे निवडणूक आयोगाला काही ना काहीतरी बोलू शकतं किंवा आदेश देऊ शकतं किंवा सुप्रीम कोर्ट स्वतः देखील निर्णय घेऊ शकतं। एकूणच पाहायला गेलं तर देवदत्त कामत यांच्या संपूर्ण हे युक्तिवादामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरे यांची बाजू अजून देखील सिब्बल यांच्या तुलनेत मजबूत होताना दिसून येत आहे आणि येणाऱ्या काळात समजा कोर्टापुढे निर्णय घेण्याची वेळ आली तर कामत यांचं म्हणणं हे नक्कीच निदर्शनात ठेवून सुप्रीम कोर्ट हे आपला पुढचा सगळं निर्णय जो आहे तो देऊ शकतो। अशामध्येच पाहायला गेलं तर 2018ची घटना जी आहे ती असंविधानिक होती असं शिंदेचा युक्तिवाद जो आहे तो नव्हता, असं देखील अशा पद्धतीत देवदत्त कामत जे आहेत सुप्रीम कोर्टापुढे बोलत आहेत की 2018ची घटना ही असंविधानिक होती असा युक्तिवाद नव्हता, म्हणजे तशा पद्धतीचं कोणतंही स्टेटमेंट शिंदेकडून जे आहे ते समोर दिलं नव्हतं। त्यामुळे 2018ची घटना ही योग्य कशा पद्धतीत आहे हे सिब्बल यांचं सांगण्याचं संपूर्ण युक्तिवाद, आणि आज मात्र देवदत्त कामत यांनी 2018 ही चुकीची आहे किंवा अयोग्य आहे किंवा असंविधानिक आहे असं देखील कोणताही आरोप जो आहे तो शिंदेकडनं करण्यात आला नव्हता हे देखील आता कोर्टापुढे सांगत आहेत। त्यामुळे बघू शकतो कशा पद्धतीत हा संपूर्ण युक्तिवाद टर्न्स घेतो आहे आणि टर्न्स घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टापुढे मोठं आव्हान असणार आहे की कशा पद्धतीने आपण कोणाच्या बाजूनी हा संपूर्ण निकाल द्यायचा। अशामध्येच पाहायला गेलं तर ठाकरेंकडे असलेले 19 लाखापेक्षा जे आहे 19 लाखापेक्षा 4 लाख मोठे का असं देखील त्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे। अर्थातच याचा समजा आकडेवारी पाहायला गेलं गणित तर मग त्याचं उत्तर नाही म्हणून येतं, कारण की 19 लाख हा मोठा आकडा आहे आणि तेवढे सदस्य असताना देखील पक्ष चिन्ह हे एकनाथ शिंदेंना देणं हे निवडणूक आयोगाची एक चूक असल्याचं कोर्टापुढे आता देवदत्त कामत सांगतायत। जगदीश।